आता तुम्हाला आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे ICSEमध्ये माझ्याकडे जे विद्यार्थी होते खूप उत्तम मार्काने पास झाले. एक विद्यार्थिनी होती, त्यांच्या पालकांचा मेसेज पण आला आणि आता हे सगळे 4 जण होती माझ्याकडे आणि SSCची 2 अशी 6 मुलं, जास्तीत जास्त 5 मुलं माझ्याकडे असतात एका स्टँडर्डची. जास्त मुलांना मी प्रत्येकावरती इंडिव्हिज्युअल मग कामच नाही करू शकत. तर मग ते मुलांना, त्यातली माझी मुलगी स्वतः होती, तिला 92% पडले ICSEमध्ये. आणि तिचं सांगायचं कौतुक म्हणजे ती कधीही एक 10 ते 15% मी तिला मदत केली असेल किंवा ती माझ्याकडे आली असेल की हे मला सांगा म्हणून. पण ती सेल्फ स्टडी, जबाबदारपणा. आणि एक विद्यार्थिनी होती, ती 9वी पासून होती, शी गॉट 90+%. आणि एक विद्यार्थिनी होती, तिला साधारणतः 50, 55, 60 अशा आसपास ती असायची. आणि ज्यावेळी मला पालक आले होते माझ्याकडे त्यावेळी मला आठवतं आहे त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. खूप चांगले पालक आहेत ते पण. तिला 87% पडले, 86+, बहुतेक 87+ का 86+, 86+ असं आहे. आणि एक मुलगी होती जिचे वडील एका मोठ्या बँकेत फार मोठ्या पदावर आहेत. त्यांना कोणीतरी सांगितलं, त्यावेळी ते माझ्याकडे आले होते. नाही, त्यांना कोणी सांगितलं नव्हतं, ते आलेले होते. माझं ऑफिस असं मॉलमध्ये आहे, क्लासरूम आणि ऑफिस एकच ठिकाणी. आणि ते दुसऱ्या क्लासमध्ये जाणार होते, ते बंद होतं म्हणून ते माझ्याकडे येऊन बसले. आणि मग त्यांच्याशी डिस्कस केलं. मग त्यांच्या हातामध्ये मार्कलिस्ट होती, तर अगदी खराब मार्क होते, म्हणजे पासिंग मार्कच्या आसपासच असं होतं. तर त्या मुलीला पण 78 पडले. आणि मी तिच्यावरती खूप काम करायचो, म्हणजे इतर तिघांच्यावरती करायला लागायचं नाही, पण तिच्यावरती खूप काम करायचो. पण तिनं आज ते 78, म्हणजे ह्यातनं सांगायचं काय आहे की जरी तुम्हाला 40-50% मार्क पडत असतील मुलांना, 100% पाडणं पण म्हणजे मुश्किल नाही आहे. हां, आता लँग्वेजेस वगैरे असतात तिथं कदाचित. आता माझ्या मुलीला बायोलॉजीमध्ये काहीतरी 99 आहे आणि लास्ट इयर माझ्या एका विद्यार्थ्याला हिस्ट्रीमध्ये 100 पैकी 100 होतं. सो इट इज नॉट डिफिकल्ट. एकटा जर करू शकत असेल तर इतर लोक पण करू शकतात. आणि माझ्या मुलीला मॅथ्समध्ये 93 पडले. सांगायचं तुम्हाला की तिनं इतका अभ्यास सुरेख केला होता. आता ते 7 मार्क कुठे गेले कुणास ठाऊक, जरा गडबड करते ती. तर मला कौतुक का वाटतं तिचं, नो क्लासेस. क्लासेस जाणं हे सोल्युशन नाही आहे. हां, तुम्हाला टीचर हवेत, चांगला टीचर हवा, चांगला मार्गदर्शक हवा. क्लासेस अवश्य तुम्हाला मदत करतात, पण स्वतः पहिल्यांदा निश्चय केला पाहिजे की येस आय वॉन्ट टू डिलिव्हर, देन इट इज पॉसिबल. अच्छा, तर हे 1 मिनिट आहे अजून. तर तुम्हाला सांगतोय आता लिनियर इक्वेशन. आता मॅथ्स आपलं फास्ट होणार आहे, कारण आता सायन्समधले बऱ्यापैकी आणखीन एक मोठा चॅप्टर आहे. इलेक्ट्रिकल इफेक्ट संपल्यानंतर आणखीन एक मोठा चॅप्टर आहे. तुमचं फक्त एक मला AC जनरेटर तुम्हाला शिकवायचा, तो मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकवेन. मॅथ्स आज करायचा आहे, आजपासून एक 8 दिवस ह्या संपूर्ण वीक मॅथ्स करायचा आहे. लिनियर इक्वेशनमधला वर्ड प्रॉब्लेम्स तुमचे राहिलेत, तर ते वर्ड प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला, आणि ते उद्या करायचे. का सांगतो, आज तुम्हाला लिनियर इक्वेशनची परत एकदा बॅकग्राऊंड 10 मिनटं ते 5 मिनटे, मी 5 ते 10 मिनटं देणार आहे क्लास संपायच्या वेळी, आत्ता नाही. आज आपण जो टॉपिक चालू करतोय तो आहे ट्रिगोनॉमेट्री. का सांगतो तुम्हाला, मी आता तुमचं ट्रिग्नॉमेट्री, त्याच्यानंतर सर्कल, ट्रायंगल हे पहिला संपवणार. का तर याला खूप प्रॅक्टिस लागतं. आणि माझ्या मुलीचे मार्क ICSEला ह्याच्यामध्ये तिला शेवटी करायचं म्हणून तिनं ठेवलेलं होतं. त्यावेळी बघताना म्हटली की ह्याला थोडंसं, कारण कसं असतं ट्रिग्नॉमेट्रीमध्ये तुम्हाला LHS आणि RHS प्रूव्ह करावं लागतं, थोडंसं स्किल असतं त्याच्यामध्ये. तर ती शी केप्ट इट की लास्टला मी करेन, आणि तिथं तिचे 3 ते 4 मार्क गेले, आणि 2-3 मार्क कुठेतरी अशी गेली. ती 100 पैकी 100 मिळवणारी मुलगी आहे. तर ट्रिग्नॉमेट्री पहिल्यांदा लॉट ऑफ प्रॅक्टिस,
भरपूर प्रॅक्टिस करायचं. सर्कल, ट्रायंगल, लॉट ऑफ प्रॅक्टिस. ठीक आहे. आता हे तुम्हाला मी आज संपूर्ण तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीचं बेसिक सांगणार आहे आणि उद्यापासून परवा दिवशीपासून ट्रिग्नॉमेट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरू करायचे. आणि आज क्लास संपताना तुम्हाला लिनियर इक्वेशनच्या बद्दल ब्रीफ एक छोटीशी रिव्हिजन देणार आहे आणि उद्या वर्ल्ड प्रॉब्लेम लिनियर इक्वेशनचे करायचे. ठीक आहे. सो मी ज्या पद्धतीने अभ्यास देईन तो अभ्यास पूर्ण करायचा, जेणेकरून तुम्हाला उद्याचा क्लास एकदम सोपा जाणार वर्ड प्रॉब्लेमचा. आणि वर्ड प्रॉब्लेमचा झाल्यानंतर मग बुधवारपासून ट्रिग्नॉमेट्री वी विल स्टार्ट इट अगेन. ट्रिग्नॉमेट्री टुडे वी आर स्टार्टिंग, टुमॉरो विल टेक ब्रेक फॉर वर्ड प्रॉब्लेम्स. आणि वर्ड प्रॉब्लेमचे टिपिकल प्रॉब्लेम्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार अँड देन यू कॅन डू इट ॲट होम अदर प्रॉब्लेम्स. सगळे तुम्हाला मी सांगेन हाऊ टू सॉल्व्ह इट अँड यू कॅन डू इट ॲट होम. So now trigonometry. What is the trigonometry? What is trigonometry? मी व्हॉट इज ट्रिग्नॉमेट्रीचा अर्थ बघत नाही आहे. माझ्याकडे जे तुमचे PDF आलेत पुस्तकामध्येचे पुस्तकाचा तो PDF बघतो. एक मिनिट, कारण माझ्याकडे अजूनही पुस्तक नाही. परत लॉकडाऊन आमच्याकडे झालं, ऑफिसला जायचं म्हटलं तर परत माझ्या ऑफिसच्या बाजूलाच्याच ऑफिसमध्ये 3 to 4 पॉझिटिव्ह होते. सो वी आर ट्राईंग टू अवॉइड. मग आज परत आणि मला वाटतं 19पर्यंत काहीतरी, काय 21पर्यंत आहे. सो इट ओके फाईन. मग माझे विद्यार्थी खूप चांगले आहेत, त्यांनी मला पटकन काल रात्री ट्रिग्नॉमेट्रीचं पाठवलं. तो आपण काय काय आहे पाहूया. मेट्री, ट्रिगो, त्याला ट्रिगो म्हणतो आपण इन शॉर्ट ट्रिग्नॉमेट्रीला, हो की नाही. ट्रिगो, 1 सेकंड. येस. तर ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज, ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज, angle of elevation and angle of depression and problems based on height and distances. असे 4 तुमचे टॉपिक्स याच्यामध्ये आहेत. सो लेट अस अंडरस्टँड फर्स्ट ट्रायंगल जॉमेट्री. दिस इज व्हॉट आय हॅव स्टडीड फ्रॉम दिस वर्ड ट्रिग्नॉमेट्री. पुस्तकात वगैरे कुठं नाही आहे. ओके फाईन. सो फर्स्ट वी विल अंडरस्टँड व्हॉट इज trigonometric ratios. Write down. Metric ratios. उद्यापासून आणखीन एक कॉम्प्युटर इकडे बाजूला ठेवून त्याच्यावरती हे PDF मी डिस्प्ले करू शकतो. आज मी तसं CBSEचं केलं होतं. सोपं पडतं मला ते, कारण मोबाईल काय होतं, परत तो बार बार डिस्प्ले ऑफ होतो. त्याच्यामध्ये मला वाटतं टायमिंगचा प्रॉब्लेम आहे. आज एका विद्यार्थ्याचा फोन आला होता की सर तुम्ही SSCचं करता, MIT तुमचं असतं का, हा तुमचा नंबर आहे. म्हटलं हो. आता किती महिने झाले बाळांना, आपण मला वाटतं मार्च किंवा एप्रिलपासून आपण चालू केलं का, किंवा आय डाऊट, आय थिंक मेपासून काहीतरी. त्याला आत्ता कळालं. सगळ्यांना सांगा, असे गरजू विद्यार्थ्यांना, मला जे अभ्यास करणार आहेत ना, ब्रिंग देम टू मी. ज्यांना खरोखर अभ्यास करायची फार इच्छा आहे ना, टेल देम, लेट देम कम. आपण सगळ्यांना मदत करू. आणि झाडांची फोटो खूप चांगली चांगली पाठवली आहेत. मला नाव आवर्जून घ्यायचं आहे, संगीता पाटील तासगाव का सानिका. 1 मिनिट हां. फोन करू नका. कोण फोन करतं आहे मला? फोन अजिबात करू नका बाळांनो. नवीन आहे विद्यार्थी, उचल न, डिस्टर्ब होतं. मग बघत असाल तर करण मोरे, तुम्ही जर बघत असाल तर कॉल नका करू, क्लास डिस्टर्ब होतो. तुम्ही व्हॉट्सअप पाठवा तुमचे जे काही. आणि समजा चुकलं असेल किंवा तुम्हाला क्लासमध्ये बघायला काही अडचण होत असेल तर आय विल सेंड यू व्हिडिओज. जस्ट गेट कनेक्टेड ऑन माय व्हॉट्सअप. ओके. त्याच्यानंतर त्याच्यानंतर 1 मिनिट.
अरे श्रुती आहे बाळा माझ्याकडे, पिक्चर्स वगैरे आहेत व्यवस्थित, नो प्रॉब्लेम. जॉमेट्री, ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोज, कोऑर्डिनेट जॉमेट्री, त्याच्यानंतर आपण सर्कल आणि ट्रायंगल अगदी मस्तपैकी आपण पूर्ण करू. ओके. तर लेट अस अंडरस्टँड दिस ट्रायंगल ABC. इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. अच्छा, क्लास झाल्यानंतर मी त्या मुलीचं नाव सांगेन आणि आपण बोलू नंतर. सो दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल ABC. तर यांचे काही रेशोज असतात अँड दॅट इज रिलेटेड टू साइड्स ऑफ दिस ट्रायंगल. साइड्स ऑफ दिस ट्रायंगल, फॉर एक्झाम्पल आता समजा ही साइड आहे AB, BC आणि AC. सो आय विल राईट डाऊन एनिथिंग, यू राईट डाऊन AC अपॉन AB. It is called as a ratio. Suppose this is a 10 and AB is 5, then the ratio of AC upon AB is 10 upon 5 is equal to 2. Got it? So this is called as a ratio. This is called as ratio. परत आणखीन एक रेशो. आता AC अपॉन AB आपण काढलाय, काय पण लिहा, AB अपॉन AC. AB, AC अपॉन AB. आता AB अपॉन AC. ओके. AB अपॉन AC काय झालं? 5 upon 10 is equal to 1.5. 1/2, not 1.5. 1/2, right? Then I will write down anything. What I can write down? BC upon AC. BC upon AC. BC ची व्हॅल्यू माहित नाही, AC 10. मग how you will find this ratio BC upon AC? Simple. Use Pythagoras theorem. Pythagoras theorem काय आहे? AC square is equal to, लिहू नका, समजून घ्या फक्त. AC square is equal to AB square plus BC square. This is Pythagoras theorem. कर्णाचा वर्ग बरोबर, आणि कुठल्या ट्रायंगल मध्ये? काटकोन त्रिकोण, राईट अँगल ट्रायंगल. इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस is equal to sum of square of other two sides of the triangle. The triangle, कारण you are talking about right angle triangle. The म्हटल्यानंतर आधी जो ट्रायंगल तुम्ही मेन्शन केला होता त्याच्या संदर्भात तुम्ही बोलता, म्हणून द ट्रायंगल. इन अ राईट अँगल, इन अ राईट अँगल ट्रायंगल, कोणत्याही राईट अँगल ट्रायंगलला हे ॲप्लिकेबल आहे, म्हणून A. इन अ राईट अँगल ट्रायंगल, लँग्वेज मेक्स डिफरन्स. इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स ऑफ द राईट अँगल ट्रायंगल. कळलं? कारण या ट्रायंगल बद्दल तुम्ही बोलताय, कुठल्या ट्रायंगल बद्दल बोलताय, प्रत्येकाचे लेंथ वेगळे असतात, तर व्हॅल्यू चेंज होणार ना, म्हणून द ट्रायंगल. तर AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. दिस इज राईट अँगल ट्रायंगल. नाव यू डू नॉट हॅव BC, सो यू कॅन फाइंड आउट BC फ्रॉम हिअर. AC स्क्वेअरची व्हॅल्यू 110 स्क्वेअर इज इक्वल टू AB. मी जरा इज इक्वल टू साईन इकडं काढलाय ना, तरी म्हणाल सर तुम्ही नेहमी सांगता इज इक्वल टूच्या खाली इज इक्वल टू पाहिजे, पण जागा नाही आहे मला इथे लिहायला. सो 10 स्क्वेअर म्हणून आत्ता पुरतं फक्त. प्रॉब्लेम सॉल्व करताना इट हॅज टू बी देअर. लुक ॲट देअर. सो 10 स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर इज 5 स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज, लेट अस बी x स्क्वेअर. सो इट इज 100
25 plus x square. So x square is equal to 100 minus 25. So x square is equal to 75, implies x is equal to root 75. स्क्वेअर रूट काढला. आता त्याची व्हॅल्यू काढता येईल आणि असे काही स्क्वेअर रूटमधले तुम्हाला प्रॉब्लेम असतील असं नाही. तुम्हाला स्क्वेअर रूटमध्ये पण काही अडचण असेल तर ती पण मी तुम्हाला शिकवणार आहे. सो डोंट वरी अबाउट एनिथिंग. आय अंडरस्टँड. मी तुम्हाला इथं शून्य आहात अशा पद्धतीनंच शिकवणार आणि त्यात तुम्हाला काही वाटायची आवश्यकता नाही की सर आम्हाला शून्य म्हणत नाही. माझं काम आहे की तुम्हाला काहीही येत नाही असं समजून मी शिकवणार, तरच मी तुम्हाला संपूर्ण गोष्टी चांगल्या पद्धतीने सांगू शकेन. हो की नाही? सो नाव you write down this triangle, then write down Pythagoras theorem. AC square is equal to AB square plus BC square and 10 द्या, 5 लिहा आणि ही 75 x is equal to काढा. सगळ्यात महत्त्वाचा ट्रिगोनॉमेट्री या चॅप्टरमध्ये तुम्हाला पायथागोरस थिरम हा चांगल्या पद्धतीने यूज करायला यायला पाहिजे. सो राईट डाऊन दिस. डोंट राईट डाऊन ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज, हे वरती असू दे. त्याच्या खाली पायथागोरस थिरम लिहा. हा राईट अँगल ट्रायंगल ABC काढा. 10 लिहा, 5 लिहा आणि एक सांगतो थांबा. 10 आणि 5 लिहिण्यापेक्षा एक काम करा. 5, 3 आणि 4 का सांगू तुम्हाला? 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस BC इज 4 स्क्वेअर. 16 प्लस 9 विल बी 25 आणि 25चं स्क्वेअर रूट 5. तुम्हाला सोपं पडेल. सो टेक दीज व्हॅल्यूज अँड डू दिस. आय होप यू कॅन डू दिस. फक्त 10च्या ठिकाणी 5 येणार, 5च्या ठिकाणी 3 येणार आणि ही कुठली तरी बाजू नाही आहे. ही बाजू नाही आहे समजा, तर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. 4 येईल बघा ती व्हॅल्यू. असं करू. सो यू डू दिस. डोंट डू दिस. दिस इज नॉट ओनली डू पायथागोरस थिरम because it is a basic and you will need it. आणि याची गणितं फार महत्त्वाची आहेत बरं का बाळांनो. मला वाटतं एक 8-10 मार्काला तरी येतं, पण छान प्रॅक्टिस करू. नथिंग टू वरी. सो आय एम जस्ट रबिंग इट. सो तुम्हाला BCचं आन्सर मिळालं असेल 4, बिकॉज इन 3, 4, 5 याला एक नाव आहे. त्याला एक नाव हे पुसतो बरं का, कारण आपल्याला फळा मोठा पाहिजे. त्याला काय आहे? नाव आहे. जसं आपण पिरियॉडिक टेबलमध्ये डॉबेर्नियस ट्रायड शिकलो माहिती आहे काय, तसं याला नाव पायथागोरियन ट्रायड म्हणू शकतो आपण. ट्रिपलेट, बहुतेक ट्रिपलेट नाव आहे त्याचं. पायथागोरियन म्हणजे त्या तिन्ही व्हॅल्यू म्हणजे 3, 4, 5 याच्यामध्ये the square of one number is equal to the sum of square of other two numbers. So they are Pythagorean triplet असं त्याचं नाव आहे. आणि असे ट्रिपलेट असले की तुम्हाला स्क्वेअर रूट वगैरे सोपं पडतं काढायला. माझी विनंती एक्झामिनेशन घेणारे किंवा पेपर सेट करणाऱ्यांना एकच विनंती आहे, मुलांना हे असं स्क्वेअर रूटचं वगैरे देण्याचं, मुलांना कन्सेप्ट अनालाइज करा. म्हणजे तुम्ही पेपर जेव्हा काढतात, शिक्षकांना विनंती आहे, कन्सेप्ट मुलांना येतात का नाहीत ते पहा. मॅथमॅटिक्स ते पहिलीपासून शिकत आलेत, प्लस मायनस ते अँड दॅट ऑल. येस, स्क्वेअर रूटचं ऑपरेशन दे शुड डू, बट दे आर स्टडिंग इन रॅशनल नंबर्स अँड ऑल. दे विल स्टडी इन नंबर सिस्टम. मग असे प्रश्न जिथं मुलांचा वेळ जाणार नाही, दॅट शुड नॉट बी देअर. लेट देम अंडरस्टँड द कन्सेप्ट, दॅट इज इम्पॉर्टंट फॉर देम.
ते नंतरचं ते कॅल्क्युलेशन अँड ऑल एखाद्या गणितामध्ये जेव्हा तुम्ही हाईट्स अँड डिस्टन्सेसचं एखादं उदाहरण मुलांना दिलं, नंतर हाईट्स अँड डिस्टन्सचं बेसिक कन्सेप्टमध्ये आणून त्याला एक दिशा दिली त्या समला की तुमचं उत्तर येतं. मग त्या उत्तराच्या शेवटी त्या मुलांचा वेळ जायला नाही पाहिजे कॅल्क्युलेशन बनवायला. दॅट इज नॉट रिक्वायर्ड फर्स्ट ऑफ ऑल. त्या पॉईंटमध्ये डिजिट्समध्ये दुनिया आय डोंट नो व्हॉट, आय डोंट अंडरस्टँड वाय त्या पेपरमध्ये त्याचं काय महत्त्व आहे एवढं. या त्यांना यायला पाहिजे, त्याच्यासाठी एक वेगळा टॉपिक ठेवा, सब्जेक्ट ठेवा. नंबर सिस्टम आहे, गुणाकार भागाकारचा हे वेगळा काहीतरी टॉपिक ठेवा आणि त्यात त्यांना द्या बाबा 2.0323 इंटू 6.0923 असं द्या काहीतरी आणि करायला लावा. येतं की नाही पहा, दॅट इज डिफरंट. पण अशा संबंधित त्या मॅथमॅटिक्सची किचकट मॅथमॅटिक्सची आवश्यकता नाही आहे, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनची आवश्यकता नाही आहे. ओके, सो लेट अस गो फॉर ट्रिग्नॉमेट्रिक रेशो. आता तुम्हाला मी सगळ्यात पहिल्यांदा काय सांगितलं, हाऊ टू ट्रिगोनॉमेट्रिक. मी तुम्हाला हे सांगितलं की तिसरी बाजू कशी काढायची, trigonometric ratio. Now this is your right angle triangle. Okay, so this is A, this is B and this is C. Suppose it was 5, it was 3 and you got it as a 4. नंतर मी तुम्हाला सांगितलं की बाबा रे हा 90 डिग्रीचा अँगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे आणि आता ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज आपल्याला शिकायचं. टॉपिक लिहिला आहे की वरती, हो की नाही. मग आता रेशो म्हणजे काय तुम्हाला हेच सांगितलं मी. साईड ए बी अपॉन ए सी, बी सी अपॉन ए सी, काय व्हॅल्यू आहेत त्याच्या लिहा. ए बी अपॉन ए सी, ए बी अपॉन ए सी 3/5, BC upon AC, BC is 4, AC is 5. Write down this. आणि काय लिहू शकतो, चला AB upon BC लिहूया आपण. AB upon लेट इट बी थीटा. आणि एक छोटीशी गोष्ट शिकवणार आहे. आय एम जस्ट ट्राईंग टू टेल यू द बेसिक्स ऑफ टुडे. आणि आजचा चॅप्टरवरती फार महत्त्वाचं आहे आणि हे आज 10 वेळा का होईना पेपरमध्ये लिहा, प्रॅक्टिस करा. फक्त आज एवढंच करायचं आहे. आणि लिनियर इक्वेशनचे बेसिक्स आपण कशा पद्धतीनं लिनियर इक्वेशन सॉल्व करतो ते तुम्हाला शिकायचं आहे. ओके, शिकायचं म्हणजे रिवाइज करायचं. ए बी अपॉन बी सी मुद्दाम लिहिलं आहे मी, मुद्दाम इथं थिटा काढला आहे, मुद्दाम ते लिहितो आहे. बी सी इज इक्वल टू ए बी अपॉन बी सी काय मित्रांनो 3/4. काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? देर इज नो प्रॉब्लेम. यू टेल अस, वी फाउंड, वी पुट द व्हॅल्यूज, वी गॉट द रेशोज, व्हॅल्यूज ऑफ दिस रेशोज. ए बी अपॉन बी सी, बी सी अपॉन ए सी, ए बी अपॉन बी सी. आता पुढचा पॉईंट शिकायचा आहे, इज इक्वल टू. काय आहे बाळा ए बी? आता हा थिटा अँगल समजा ए बी, ए अँगल ए सी बी इज अ अँगल थिटा. आहे की नाही थिटा? आहे का थिटा अँगल? दिसतो ना तुम्हाला? हां. आता या थिटाची ए बी ही जी बाजू आहे थिटाला, ही बाजू कोण आहे? अपोजिट. अपोजिट, फक्त लक्ष द्या, वेगळ्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न करतो. अपोजिट. आणि ए सी हायपोटेनस HYP, हो की नाही? म्हणजे ए बी या थिटासाठी अपोजिट साईड आहे आणि ए सी काय आहे? हायपोटेनस तर एकच असतो काटकोन त्रिकोणामध्ये. इन राईट अँगल ट्रायंगल, दिस इज हायपोटेनस, दिस इज वन साइड, दिस इज वन साइड. आता या साईडना ह्या दोन साईड ह्या 90 अँगल फॉर्म करतात. त्या दोन साईडना नावं नाही आहेत ना, राईट अँगल ट्रायंगलमध्ये त्यांना नावं नाही आहेत. मग नावं देताना काहीतरी रेफरन्स दिला म्हणून मी थिटा घातला आणि थिटाला अनुसरून मी आता बोलणार. थिटाच्या ए बी ही बाजू समोरची आहे म्हणून ए बी विथ रिस्पेक्ट टू थिटा. ओके, with respect to theta.
थीटाला धरून, थीटाला मी लक्षात घेऊन तुम्हाला साईड्स आत्ता सांगतोय मी. तर थीटाच्या आता AB अपॉन AC 3/5 आय हॅव रिटर्न, राईट. द रेशो इज क्लिअरली आय हॅव कॅल्क्युलेटेड. Then what I am trying to tell you is, let us take theta as an angle and write down this is with respect to theta. ही समोरची आणि ही खालची आहे ती हायपोटेनस. आता आपण थीटा महत्वाचा आहे फार, लक्षात ठेवा, कारण तो नाही आहे तर याला महत्वच नाही आहे. अपोजिट, आता मी हा थीटा काढला, AB अपॉन AC, अपोजिट अपॉन हायपो. सर कुणाच्या अपोजिट? काहीतरी रेफरन्स पाहिजे की नाही, तर हा थीटा, त्याच्या अपोजिट आणि हायपो. ओके. नंतर BC काय आहे? थीटाच्या लगतची बाजू, जवळची बाजू, सो ॲडजेसंट. ADG शॉर्ट फॉर्म चालतो, संपूर्ण लिहायला लागतो पण शॉर्ट फॉर्म ठीक आहे. आता ॲडजेसंट. AC काय आहे? हायपो. कारण राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनिससाठी तुम्हाला काही रेफरन्सची आवश्यकता नाही आहे, बिकॉज इट इज एक्झॅक्टली अपोजिट टू 90 डिग्री. अ साईड अपोजिट टू 90 डिग्री इज हायपो. मग त्याला रेफरन्स आहे, या दोघांचं काय? मग त्याला रेफरन्स द्यायसाठी मी थीटा लिहिलं. मग आता थीटा म्हटले की ॲडजस्टंट आपण हायपो. आता AB अपॉन BC. AB काय मित्रांनो? थीटाला धरूनच बोलायचं, अपोजिट अपॉन BC adjacent. Write down all this. मी लिहिताना अजिबात लिहायचं नाही, लक्ष द्यायचं, आणि जेव्हा मी तुम्हाला सांगेन लिहा तेव्हा लिहायचं, कारण तेवढाच वेळ लक्ष दिल्यामुळं गोष्टी चांगल्या कळतात. ड्रिंक लॉट ऑफ वॉटर, भरपूर पाणी प्या. सो नाव यू हॅव रिटन दिस. आता मी हे थोडंसं पुसतो, हे आणि हे दोन्ही असू देत. नाव सी. आता इथं जर तुम्ही पाहिलं, you have a right angle triangle, you have one angle theta with you, आणि थिटाला अनुसरून तुम्ही सगळं अपोजिट कुठली, ॲडजस्टंट कुठली हे तुम्हाला आता कळाल. आणि तुम्ही हे असे रेशो बनवले, अपोजिट अपॉन हायपो, ॲडजस्टंट अपॉन हायपो, अपोजिट अपॉन ॲडजस्टंट. बाळांनो, या रेशोंना काहीतरी असं एक नाव दिलेलं आहे आणि त्याला म्हणतात ट्रिग्नोमेट्रिक रेशो. दिस इज कॉल्ड ॲज अपोजिट अपॉन हायपोटेनस कॉस ऑफ थीटा, ॲडजसेंट, सॉरी, अपोजिट अपॉन हायपोटेनस, आय एम व्हेरी सॉरी, अपोजिट अपॉन हायपोटेनस साइन ऑफ थीटा. नाव दिलेलं आहे, अपोजिट अपॉन हायपोटेनस साइन ऑफ थीटा, ॲडजेसेंट अपॉन हायपोटेनस कॉस ऑफ थीटा, COS इथं लिहितो.
ते जरा कोपऱ्यात आहे. साइन थिटा, कॉस थिटा आणि अपोजिट अपॉन ॲडजेसंट. ही तर हायपोटेनस नाही आहे पहा, थिटाच्या अपोजिट आणि थिटाच्या ॲडजेसंट. इट इज कॉल्ड ॲज टॅन थिटा. That's it. We learned trigonometric ratios. So sin theta, cos theta and tan theta. आलं लक्षात? So sin theta is what? आज हेच करायचं दिवसभर. Sin theta opposite upon hypotenuse in always right angle triangle मध्येच असतं हे बरं का. त्याच्यानंतर कॉस थिटा, थिटाच्या बाजूची, थिटाला लगतची बाजू डिवायडेड बाय हायपोटेनस. अँड टॅन थिटा, टॅन ऑफ दिस थिटा अपोजिट अपॉन ॲडजेसंट. दिस इज व्हॉट यू शुड लर्न टुडे. It is very 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 important, very important. आणि भरपूर मोठा स्कोप आहे. ट्रिग्नॉमेट्री इज अ व्हेरी ह्यूज. तुम्हाला जे आहे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो बद्दलचा जो स्टडी आहे खूप छोटा आहे. ICSE मध्ये, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये 11वी-12वीला आणि सायंटिफिकली पण याचे खूप मोठे ॲप्लिकेशन्स आहे ट्रिग्नॉमेट्रीचे. ओके, सो आय होप यू अंडरस्टँड व्हॉट इज साइन थिटा, व्हॉट इज कॉस थिटा, व्हॉट इज टॅन थिटा. आता प्रॅक्टिस. छान. आता एकच स्टेप शिकायची आणि मग नंतर तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिकची अनेक स्टेप देतो आणि मग तुम्हाला मी सांगणार आहे काय अभ्यास करायचा लिनियर इक्वेशनच्या संदर्भात. आणि मग उद्या आपण लिनियर इक्वेशनचे वर्ड प्रॉब्लेम करायचे. ओके, आणि मग परवा दिवशीपासून परत ट्रिग्नॉमेट्रिक. पण आज आणि उद्या, आज मी ट्रिग्नॉमेट्रिकचा जो अभ्यास देतोय तो परत आणि परत करायचा, डोक्यात बसला पाहिजे. आणि हे जर बेसिक बसलं, ट्रिग्नॉमेट्रिक व्हेरी इझी. ओके, आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा परत पुस्तकामध्ये आपल्या वहीमध्ये लिहा राईट अँगल ट्रायंगल 90 डिग्री. ए काटकोन त्रिकोणमध्ये तो 90च असतो, दाखवायची आवश्यकता नाही. बी सी, राईट. सो नाव राईट डाऊन, हा थीटा आहे. ओके, साइन of theta is equal to opposite upon hypotenuse. Opposite of theta and hypotenuse, which is equal to, now you can write down AB upon BC, कारण हे शिकलायत तुम्ही. AB upon BC. Then you write down cos of theta. Cos of theta adjacent upon hypotenuse is equal to BC upon AC. भरपूर लिहायचं बरं काय. मी आत्ता जवळजवळ 2-3 वेळा लिहिलं. तुम्ही हे भरपूर लिहा आज आणि पाठ करा. परत तुम्ही ॲडजेसंट आपण हायपो आपण असला प्रकार नाही व्हायला पाहिजे सॉल्व करताना. होतो म्हणून सांगतोय. टॅन थिटा, TAN, टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन ॲडजेसंट. अपोजिट कुठली आहे थिटाच्या? AB.
अँड व्हॉट इज ॲडजसंट एस सॉरी बी सी. बघा आमचं पण चुकतं लिहिताना, पटपट पटपट लिहिताना होतो, पण जर प्रॅक्टिस केलं डोक्यात बसलं पाहिजे असं ना. जाम बी सी. गंमत आहे ना. आता गंमत दाखवतो तुम्हाला. झालं पाठ. आता हे आज तुम्ही एका पेपरवरती लिहायचं कोपऱ्यात. अर्धा तासाने पाऊण तासाने दररोज आत्ता झोपूपर्यंत, उद्या सकाळी आणि परवा दिवशी सकाळी ट्रिग्नॉमेट्री होऊपर्यंत असे आणखीन 2-3 गोष्टी करायच्या. त्यातली ही एक गोष्ट लिहायचं. नाव एक आता तुम्हाला आणखीन एक ट्रिग्नॉमेट्रिकची आयडिया सांगतो. आयडिया म्हणजे इट कम्स फॉर एक एक्झाम्पल म्हणून येऊ शकतं. व्हॉट इज दॅट. आता बघा मी साइन थिटा अपॉन कॉस थिटा लिहितो, कारण तुम्हाला मगाशी मी दाखवलेलं आहे. साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे साइन थिटा भागिले कॉस थिटा. मगाशी तुम्ही याची व्हॅल्यू काढली होती की नाही मित्रांनो, 3/5 4/5. तसंच साइन थिटाची व्हॅल्यू 3/5 लिहायची, डिवायडेड बाय कॉस थिटाची व्हॅल्यू लिहायची. सगळा विषय संपला. म्हणजे असं होतं ते 3/5 साइन थिटाची व्हॅल्यू डिवायडेड बाय 4/5 काय असेल ते. मी असंच लिहितो 3 साइन थिटा. वा असं करेक्ट आहे. 3/5 कॉस थिटाची व्हॅल्यू. आता ह्याचं मी जर सॉल्व करायला गेलो तर काय करणार, 3/5 इंटू हा 5 वर जाणार आणि हा 4 इथं राहणार. मग टॅन थिटा म्हणजे काय मिळालं तुम्हाला, 3/4. ओके. सो इट लेट बी 3, दिस इज 4 अँड दिस इज 5. मग साइन थिटाची व्हॅल्यू किती आली बाळा येतो बघा, AB अपॉन BC. साइन थिटा AB अपॉन AC, सॉरी अपोजिट अपॉन हायपोटेनस, हेच चुकतं. सो इट इज 3/AC 5. कुणाचा फोन कसा नाही आला सर, तुम्ही अपोजिट अपॉन हायपोटेनस लिहिल्यामध्ये तर तुम्ही AC BC का लिहिलाय म्हणून आश्चर्य आहे. लक्ष नाही वाटतं तुमचं. मग हे जरा छोटंसं लिहितो, BC adjacent upon hypotenuse, that is AC. So BC is 4 and AC is 5. आता मी पण काळजीपूर्वक लिहायला लागलो आणि तुम्हाला हीच काळजी ठेवायची, चुकायला नाही पाहिजे. tan theta opposite upon adjacent, opposite AB adjacent BC, करेक्ट. आता याची व्हॅल्यू थांबा, अपोजिट अपॉन हायपो, तेच आहे, चुकलेलं नाही काही. अपोजिट AB, थिटाला अनुसरून आपण बोलतोय, AB अपॉन BC. सो AB अपॉन BC विच इज इक्वल टू 3/4. राईट. आता बघा साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटाची व्हॅल्यू काय, 3/5. त्याच्यानंतर कॉस थिटाची व्हॅल्यू काय, 4/5. मग सॉल्व करा. 3/लक्ष द्या पहिल्यांदा, आणि हे 5 वर जाणार, 4 खालीच राहणार, 5 गेले, 3/4. बरोबर आहे. पण 3/4 काय आहे हे बघा, टॅन थिटा. याचा अर्थ काय, पहिली ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आम्ही शिकलो ती म्हणजे अशी, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी म्हणा, ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज म्हणा, पण याला आयडेंटिटी म्हणू शकतो. म्हणजे एक फॉर्म्युला ट्रिग्नॉमेट्रीचा असं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवलं. साइन थिटाची व्हॅल्यू घातली, मग कॉस थिटाची व्हॅल्यू घातली, देन सॉल्व केलं, 3/4 आलं. मग इथं पाहिलं मी 3/4 आणि म्हणून टॅन थिटा, आणि हे सॉल्व केलं की 3/4 आलं. म्हणून मला कन्क्लुजन असं मिळालं की साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा.
करून बघा. आज तुम्हाला मी एक्सरसाइज देणार आहे, अशी भरपूर गणितं करा. उद्यापर्यंत परवा दिवशीपर्यंत तेच करायचं आहे. असे मी तुम्हाला भरपूर देईन, आजच देणार आहे. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट टॅन थिटा. आता बघा काय शिकायचं आहे आपल्याला. आणखीन एक गोष्ट, हे तर आपण प्रूव्ह केलं की साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. आता साइन थिटाची व्हॅल्यू काय रे मित्रांनो, परत करूया आपण. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू, नंबर्स द्या सोडून, इथं काय लिहिलंय, अपोजिट अपॉन हायपो डिवायडेड बाय कॉस थिटा काय आहे, ॲडजेसेंट अपॉन हायपो इज इक्वल टू अपोजिट, खाली लिहू, ओके, अपोजिट अपॉन हायपो इनटू, हा हायपो वर जाणार, हायपो जसं 4 वरती 5 वरती गेलं ना हे, आणि 4 तिथंच राहिला. सो हा 4 आहे आणि हा 5 आहे. ॲडजस्टंट विल बी डाऊन. हायपो हायपो कॅन्सल, अपोजिट अपॉन ॲडजस्टंट विच इज इक्वल टू, हे बघा चुकीचं आहे ना इथे, ए बी अपॉन बी सी. कोणच काही बोलत नाही आहे. अपोजिट अपॉन ॲडजस्टंट, बी सी लिहिलंय ना इथे, मी ॲडजस्टंट आहे ती, ही अपोजिट आहे, ॲडजस्टंट हायपो. ओके, सॉरी हा मित्रांनो, अपोजिट अपॉन ॲडजस्टंट होतं, लिहिताना असं होतं आणि हीच चूक होते. म्हणून तुम्हाला म्हटलं की आज आणि उद्या मी पण लिहितो तुमच्याबरोबर, म्हणजे चुकणार नाही, हो की नाही. सो अपोजिट अपॉन, आता पहा गंमत तुम्हाला सांगतो. शिवानी बेटा तुझा ऑडिओ व्हिडिओ बंद कर. सो अपोजिट अपॉन ॲडजस्टंट आलं की नाही, अपोजिट अपॉन ॲडजस्टंट. याचा अर्थ काय, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. आपण 2 पद्धतीनं प्रूव्ह करून दाखवलं. पहिली पद्धतीनं नंबर्स त्याचे लिहून, दुसऱ्या पद्धतीनं अपोजिट अपॉन हायपो, ॲडजस्टंट अपॉन हायपो, मग साइन थिटाची व्हॅल्यू, मग त्याच्याखाली कॉस थिटाची व्हॅल्यू घेतली, क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे हाय क्रॉस मल्टिप्लाइड आहेत ना, म्हणजे ते हार्ड न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटरमध्ये ते कॅन्सल झालं. मग अपोजिट अपॉन ॲडजस्टंट, आणि अपोजिट अपॉन ॲडजस्टंट इज नथिंग बट टॅन ऑफ थिटा. सो वी प्रूव्ड दॅट साइन ऑफ थिटा अपॉन कॉस ऑफ थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. आज एक मिनिट, हां, 1 सेकंड. हॅलो, हां बोल. हां, टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन ॲडजसेंट. मग टॅन थिटा अपोजिट इज ए बी आणि ॲडजसेंट इज बी सी. बरोबर आहे, बरोबर आहे बेटा, असू दे, काय हरकत नाही. अरे नो प्रॉब्लेम. ओके, बाय. छान. सो दिस इज व्हॉट यू शुड अंडरस्टँड. आणि आपण हे पण प्रूव्ह केलं. सगळ्यात पहिल्यांदा काय तुम्हाला सांगितलं मी, साइन थिटा म्हणजे काय, कॉस थिटा म्हणजे काय, टॅन थिटा म्हणजे काय. साइन थिटा अपोजिट, झोपेतनं उठल्यानंतर पण बोलता यायला पाहिजे. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनस, कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजसेंट अपॉन हायपोटेनस, टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन ॲडजेसंट. मग टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन ॲडजेसंट. चला, साइन थिटाची व्हॅल्यू घातली, अपोजिट अपॉन हायपो डिवायडेड बाय कॉस थिटाची व्हॅल्यू, ॲडजेसंट अपॉन हायपो, हायपो गेला, मग अपोजिट अपॉन ॲडजेसंट आला. पण टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन ॲडजेसंट हे माहीत झालं, म्हणून वी प्रूव्ड साइन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. So that is what we have proved today and we have shown with the numbers. So now I will give you examples for this. पळायचं नाही पुढे जास्त, शांतपणे करा. ट्रिग्नोमेट्री शांतपणे करा, भरपूर वेळ आहे. and I will
वी विल एन्श्युअर इट टुगेदर. वी विल कम्प्लीट बिफोर डिसेंबर. आपण एक्झाम द्यायसाठी एकदम परफेक्ट रेडी. पण प्रॅक्टिस तुम्हाला केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं ना, ICSEची मुलांचे मार्क्स 3 बुकं त्यांनी एवढी मोठी सॉल्व केली आहेत, एवढी मोठी. म्हणजे एका ट्रिग्नॉमेट्रीच्या पुस्तकामध्ये जर 100 गणित असतील बाळांनो, तर विचार करा त्यांनी किती. RS अगरवाल नावाचं एक पुस्तक आहे, कन्साइज म्हणून एक मिळतं सेरिना पब्लिकेशन्स, आणि फ्रँक म्हणून एक आहे. अशा 3 पुस्तकातली त्यांनी गणितं सॉल्व केली. सो दॅट कमिटमेंट. आता तुमच्याकडे तेवढी पुस्तकं नाही आहेत, पण मी तुम्हाला प्रॅक्टिसची भरपूर गणितं दे, आणि याचं प्रॅक्टिस तुम्हाला भरपूर करायचं आहे. ठीक आहे. नाव आणि आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय लिहून घ्या, काय प्रॅक्टिस करायचं आहे. हा झाला ट्रायंगल ABC. हा थीटा, तर साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपो. लिहा अपोजिट अपॉन हायपो. इथं लिहा ॲडजेसंट, इथं लिहा अपोजिट, इथं लिहा हायपो. लहान पोरासारखं लिहायचं. मी पण लिहिणार, माझं पण चुकतं. त्याच्यानंतर कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजेसंट अपॉन हायपो. आज मला आय एम व्हेरी हॅपी. तुम्हाला TV स्क्रीनवर अगदी छान दिसायला लागले. लाईट्स आलेत, आता आणखीन 2 येतील लाईट्स, आणखीन छान दिसेल. ओके. अँड वी नो टॅन थीटा विच इज इक्वल टू अपोजिट अपॉन ॲडजेसंट. ओके. So write down the values in terms of the triangle sides. AB upon AC, adjacent BC upon AC, opposite that is AB upon BC. पुस्तकाच्या पहिल्या पेजवरती सगळं दिलेलं आहे, पहा एकदा सगळे लोक. अपोजिट हायपो, टॅन थिटा अपोजिट अपॉन ॲडजेसंट, कॉस थिटा इज ॲडजेसंट अपॉन हायपो. अपोजिट साईड त्यांनी दिली आहे AB, थिटाच्या अपोजिट. हो की नाही. पुस्तकामध्ये पहिल्याला फिल इन द ब्लँक्समध्ये दिले, पहा तुम्हाला. ठीक आहे. अरे बापरे, असं कसं त्यांनी शिकवलं आहे. सगळं एकदम डायरेक्टच दिले त्यांनी. छान. पण आपण निवांत शिकायचं आहे, म्हणजे गडबड करायची नाही अजिबात. ओके. कम्प्लीट द रिलेशन इन गिवन रेशोज. अच्छा ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हे शिका बाबांनो. आणि मग अशी आपण प्रूव्ह करून दाखवलं. आमची कुठंही ट्रिग्नॉमेट्री चुकली आहे का, का सरांनी हे लिहिताना चुकलं आहे का, प्रूव्ह करू. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा येतं का पाहू, म्हणजे सरांनी लिहिलेलं बरोबर आहे. सो AB अपॉन, सॉरी सगळ्यात पहिल्यांदा लाईन AB अपॉन AC. लिमय सर रागवतात आमचे, सांगलीमधले लिमय सर, आता नाही आहेत ते, आय हर्ड. यशवंत चिंतामण लिमय, गणपती पेठेत सराफ कट्ट्याला त्यांचं ऑफिस होतं. तामणकर बुक सेलर्सच्या मागं. रागवायचे आम्हाला असं, जरा जरी असं काही झालं आणि असं काही खाडाखोड झाली ना, हे काय झुरळं पाली सोडलेत म्हणायचे. AB अपॉन AC आणि कॉस थिटाची व्हॅल्यू BC अपॉन AC. स्वतःचीच परीक्षा घ्यायची, बरोबर आहे का नाही. AB अपॉन AC इंटू AC वर जाणार AC, आणि बस खाली येणार. AC गेलं. AB अपॉन BC. हुश, लिहिलेलं बरोबर आहे बाबा. हो की नाही. दॅट इज हाऊ. इफ यू हॅव अ नॉलेज, यू कॅन फाइंड आउट युअर सेल्फ की चुकतंय का बरोबर आहे.
मग यात मला सांगा, बेसिक जेव्हा माहीत असतं ना बाळांनो, त्याचा फायदा हा होतो, यू बाउंड टू डू व्हेरी लेस मिस्टेक और नो मिस्टेक्स. आवश्यकताच नाही, आरामात करा, शांतपणे करा, पडताळून बघा. कारण बेसिक होतं. मला हे माहीत होतं की साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा, हे यायला पाहिजे, हो की नाही. मग साइन थिटा आणि कॉस थिटाची सर मी व्हॅल्यू तर लिहिली आहे, पण टॅन थिटाबद्दल मी जरा शुअर नाही आहे, बघतो करून. मग मी असं तर पहिल्यांदा लिहिलं जे मला माहीत होतं ते, बट आय एम नॉट शुअर, सो आय जस्ट फाउंड येस आय एम राईट. ओके, सो दिस इज हाऊ, this is what one thing you have to write on a paper, and this you have to repeat today tomorrow. नंबर 1 पुसतो आता याला. आता पुढची महत्त्वाची गोष्ट शिकायची आज, आणि सॉरी पायथागोरस थेरम. आता हे वरती जे दिले ना, लिहा इथे पायथागोरस थेरम, ROUS असेल, मावणार नाही. पायथागोरस थेरम काय थेरम आहे? पायथागोरस हायपोस्क्वेअर आहे, तुम्हाला ते चॅप्टर आहे तो, पण हा जरा प्रॅक्टिस करावं लागतं आणि त्याला बेसिक एवढंच पाहिजे, म्हणून तुम्हाला हा पहिला शिकवते. ह्याचं प्रॅक्टिस खूप पाहिजे. हायपोस्क्वेअर इज इक्वल टू, सॉरी हां, हायपोस्क्वेअर इज इक्वल टू the sum of the square of the rest of the two sides, that is AB square plus BC square. कारण त्याला ॲडजस्टंट वगैरे लिहायची काय आवश्यकता नाही आहे, त्याचं कारण नंतर सांगतो. आवश्यकता म्हणजे इट डझंट मेक सेन्स टू राईट देअर ॲडजस्टंट अँड दिस थिंग. आपल्याला एवढंच माहीत पाहिजे की द हायपोटेन्यूस का स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. राईट डाऊन. पायथागोरस थ्योरम इज द स्क्वेअर of hypotenuse is equal to sum of square of other two sides in a right angle triangle. राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही? त्याच्यासाठी आहे हे. कुठल्या पण ट्रायंगलला चालू होत नाही, कारण हायपोटेन्यूस हा कुठल्या ट्रायंगलमध्ये असतो का? फक्त राईट अँगल ट्रायंगलमध्ये असतो. पण when you write down Pythagoras theorem, you should write down in a right angle triangle. कोणत्याही right angle triangle मध्ये the square of the hypotenuse is equal to square sum of, not square, sum of square of other two sides of the right angle triangle. आणि द महत्वाचं आहे. दोन ट्रायंगल असतील तर ह्याच्या साइड्स आणि त्याच्या means you have to solve for this. That is what the importance of the English सर कोणी शिकवत असेल तर तुम्हाला द आणि एचा उपयोग कशा पद्धतीनं, what is the importance of A and D ते कळेल तुम्हाला. When you are talking about specific thing, you should write down the. In general A, कारण हे कोणत्याही राईट अँगल ट्रायंगलला ॲप्लिकेबल आहे, म्हणून म्हणतात इन अ राईट अँगल ट्रायंगल. In a right angle triangle, the square of the hypotenuse is equal to sum of square of other two sides in a right angle triangle. So these things you have to make it today along with the derivation जे इथं दिलं होतं की sin theta upon cos theta करा, हे लिहा आणि हे यायला पाहिजे. AB BC साइड द्या आणि त्याला बघा. त्याच्यानंतर आणि काही तुम्हाला एक्झाम्पल मी ट्रिपलेट देतो, ते घ्या. 3 4 5. त्याच्यानंतर काही पण घ्या, असं म्हणजे हे नाही आहे. 7 8 9 सॉल्व करण्याचं हे मार्गी लागू नका. फॉर एक्झाम्पल आता हे तुम्हाला सांगतो.
हा 9, मोठा हा असणार आहे, हा छोटा आहे आणि हा मोठा. जरा तेवढी बुद्धी लावायची. जर हे 40-45 असले दोन्ही तर हे दोन्ही समान असतात. आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल. आता पहा 9 स्क्वेअर इज इक्वल टू 7 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. 9 स्क्वेअर 81. 7 स्क्वेअर इज हाऊ मच? सॉरी, आय एम सॉरी. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा, हे तुम्हाला मी दिलं 7, 8, 9, पण हे आहे का ट्रिपलेट? तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं ना मी की अशा जेव्हा तुम्हाला नंबर दिलेले असतात पहिला ते पायथागोरसचा आहे का बघायला पाहिजे. आता 7, 8, 9 दिले तर सगळ्यात मोठा कुठला? 9. थोडंसं डोकं लावायचं ह्या ट्रायंगल लक्षात ठेवून, कारण तो आयसोसेलेस नाही आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. ते म्हणतील तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल आहे. मी फक्त या संदर्भातच बोलतोय, अजून पुढं भरपूर आहे शिकायला. आता समजा तुम्हाला म्हटलं की त्यांनी हे राईट अँगल ट्रायंगलच्या साईड्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा, कारण पायथागोरस थिअरमचा तुमचा जो पहिला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आयडेंटिफाईड वेदर इट इज दे आर साईड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगलच्या साईड आहेत का नाहीत ते फाइंड आउट करा म्हणून म्हणतात. तर पहिल्यांदा आता मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आणि मला माहीत नाही आहे आहेत की नाही. 3, 4, 5 आहेत, तुम्हाला मागाशी मी प्रूव्ह करून दाखवलं. तर 7, 8, 9 पाहूया. 7, 8 आणि हे पुसून टाकू. ओके, वी विल फाइंड आउट दिस आणि मग सांगू की हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही. हे का तुम्हाला सांगतो ह्या पुस्तकामध्ये, कारण पायथागोरस थिअरम आधी झालेला आहे, त्याच्या आधी संपलाय बहुतेक, तो पुस्तकामध्ये आहे तुमच्या. म्हणून याच्यामध्ये लागणारी बॅकग्राऊंड आणि पायथागोरसच्या संदर्भात तुम्हाला माहिती देतोय मी आज. तो 7, 8, 9 हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही. आता सगळ्यात पहिल्यांदा 3, 4, 5 आहे का नाही बघूया. तर हा 5, हा 3 आणि हा 5. सोपं आहे की कुठली जी मोठी जागा, मोठी बाजू आहे, हायपोटेनस मोठा असणार आहे, 5 दिलं. मग आता हे पहा, 3 त्रिक 9, 4 चौक 16, 16 आणि 9 25, स्क्वेअर रूट ऑफ 25 5 म्हणजे आहे. म्हणजे कसं 5 स्क्वेअर हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू अदर टू साईडच्या स्क्वेअरची सम. सो 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. सो 9 प्लस 16 इज इक्वल टू 25 अँड दिस इज 25. सो इट इज मॅचिंग. सो इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणजे राईट अँगल ट्रायंगलच्या या 3 बाजू आहेत. डेफिनेटली हा हायपोटेनस असणार आहेत आणि बाजूच्या साईड्स या 2 असणार आहेत, त्यातली एक छोटी आणि एक मोठी. आणि जर आयसोसेलेस ट्रायंगल असेल मित्रांनो तर ह्या 2 हायपोटेनस मोठाच असणार आणि ह्या 2 ज्या आहेत त्या समान असणार. म्हणजे बघा असं AB आणि BC ह्या 2 साईड सेम आहेत आणि हा 90 डिग्री अँगल आणि हा हायपोटेनस आहे, हायपोटेनस मोठा आणि 2 समान. म्हणजेच काय झालं, A आणि हा C असेल तर C स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर इज इक्वल टू 2A स्क्वेअर इज इक्वल टू C स्क्वेअर. सो C इज इक्वल टू 2 रूट A. हे तुम्हाला 2 देतील, म्हणतील तुम्ही हायपोटेनस काढा. आणि पायथागोरियन ट्रिपलेट आहे का नाही चेक करा म्हणून सांगतात तुम्हाला असे नंबर देऊन. तर तुम्हाला मोठी साईड जी आहे, मोठी व्हॅल्यू जी आहे त्याचा स्क्वेअर आणि इतर दोघांचा सम करायचा स्क्वेअरचा आणि ते दोन्ही बाजू सेम येतात का नाही बघायचं. आले, इट इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. ओके, आता 7, 8, 9 आणि 9 बघूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा ते करून घ्या. बापरे 39 झाले. ठीक, पहिल्यांदा हे सगळ्यात मोठं आहे ते करून घ्या. आणि एक छोटीशी गोष्ट सांगेन ती लक्षात ठेवा. 7, 8 आणि 9, 9, 7 आणि 8. 7 स्क्वेअर किती, 9चा स्क्वेअर 81, 7 स्क्वेअर किती 49, 8चा स्क्वेअर 64. सो 89 प्लस 64 प्लस 49 असंच करायचं. 3, 1, 6 4 10 1 11, 113. सो इट कॅनॉट बी पायथागोरियन ट्रिपलेट. कळलं? दिस इज हाऊ इट शुड बी. म्हणजे जस्ट यू अंडरस्टँड द पायथागोरस म्हणून तुम्हाला ते दिलं. आता यामध्ये पायथागोरसनी सांगितलं की कर्ण
that is hypotenuse square is equal to sum of square of other two side. It is in a right angle triangle मध्ये हे असलंच पाहिजे तरच तो राईट अँगल ट्रायंगल आहे. 7, 8, 9 मॅचच होत नाही. इट इज नॉट अ राईट अँगल ट्रायंगल. नाउ वी विल सी फॉर 3, 4, 5. I want you to understand more about right angle triangle. 3 and 4. Now do it. 5 square, 3 square plus 4 square. So 9 plus 16 is equal to 25. So 25 is equal to 25. Yes sir, it is a Pythagorean triplet. आणि या 3 बाजू ज्या दिलेल्या आहेत त्या right angle triangle च्या बाजू आहेत. This is what 2 examples. Okay, done. आता तुमच्या पायथागोरस थिअरमचा एक पुस्तक आहे, सॉरी चॅप्टर आहे. सो इन दॅट चॅप्टर यू हॅव दीज एक्झाम्पल्स. श्रुती, मला जरा ते पायथागोरसचा जो पायथागोरस थिअरमचा चॅप्टर आहे ना त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या पेजचे जरा मला फोटो पाठव. शर्मिष्ठा, यू कॅन स्विच ऑफ युअर ऑडिओ व्हिडिओ बेटा. इट इज कमिंग इन बिटवीन. इट गोज एव्हरीवेअर ऑन टी व्ही ना. जस्ट टेक केअर. आता एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, देन वी विल स्टॉप फॉर टुडे. नाव हे सगळं तुम्हाला बाळांनो हार्ट आहे बरं का. हे आणखीन एक हार्ट सांगतो. आता हार्टचे 3 कप्पे. पहिला कप्पा, दुसरा कप्पा, आता तिसरा कप्पा. आता माणसाच्या हृदयाला किती कप्पे असतात? आय थिंक 4. पण आम्ही शिकलोय फ्रॉगच्या डिसेक्शन आणि फ्रॉगला 3 असतात. लेफ्ट ऑरिकल, राईट ऑरिकल आणि व्हेंट्रिकल. ओके, आता हे 90 डिग्री आहे बघा. लक्ष द्या, फार इम्पॉर्टंट टॉपिक सांगतोय. हो, पायथागोरियन ट्रिपलेट आहेत. व्हेरीफाय करायसाठी सांगेन तुम्हाला, ते देईन मी. थँक्स श्रुती. नाव दिस इज 90 राईट अँड दिस इज थीटा. ओके, आता एक एक्झाम्पल आपण घेऊया. 5, दिस वॉज 3 अँड दिस वॉज 4. आता तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने माहीत आहे की राईट अँगल ट्रायंगलमध्ये किंवा कुठल्याही राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक 90 डिग्रीचा अँगल कंपल्सरी असतो. करेक्ट आहे? म्हणजे हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे यांची सम किती येणार? इफ इन अ राईट अँगल ट्रायंगल, लक्ष द्या फक्त आणि तुमचं तुम्ही नंतर लिहा. ट्रायंगल, वन अँगल इज 90 डिग्री. One angle is 90 degree. Then sum of other two angle. Then sum of other two angles of the triangle. कारण आपण त्याच्याबद्दलच बोलतोय ना. हे कोणत्याही साठी जनरल साठी असतं 90 डिग्री. मग आपण एखाद्या पर्टिक्युलर ट्रायंगल बद्दल बोलतोय म्हणून द ऑफ द ट्रायंगल. इफ इन अ राईट अँगल ट्रायंगल वन अँगल इज 90 डिग्री, देन सम ऑफ अदर टू अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 90 डिग्री. म्हणजे या दोघांचे सम, याचा आणि याचा 90 डिग्री असणार आहे. बिकॉज द सम ऑफ all the angles of triangle, any triangle, is 180 degree.
कोणत्याही ट्रायंगलची तिन्ही अँगलची जर सम केली तर इट इज 180 डिग्री. माहिती आहे की नाही तुम्हाला? मला कल्पना नाही 9वीत झालंय की नाही, कारण मी SSC 9वीचं पुस्तकच बघितलेलं नाही अजून, आणि तुमचं पण सगळं पुस्तक मी पाहिलेलंच नाही. सो दिस इज व्हॉट यू शुड नो, की तिन्ही अँगलची बेरीज 180 डिग्री असते. अँगल तर कसं मोजतात माहिती आहे ना तुम्हाला? 90 डिग्री, 40 डिग्री, 45 डिग्री, हो की नाही? सो जसं जसं ट्रायंगल बद्दल याच्यामध्ये तुम्हाला फक्त राईट अँगल ट्रायंगल बद्दल तुम्हाला ह्या चॅप्टरसाठी शिकायचं आहे, मागचं थोडंसं बेसिक, कारण तो चॅप्टर तुमचा व्हायचा आहे म्हणून. सो इन अ ट्रायंगल, कोणताही ट्रायंगल, आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून नाही, हा असा कोणताही ट्रायंगल कसाही विचित्र घ्या, हा अँगल ABC, A + B + C इज 180 डिग्री ऑलवेज. आता समजा याच्यामध्ये हे लिहिलं, तुम्ही लिहून घ्या. ओके, आता राईट अँगल ट्रायंगलच्या बद्दल आपण अंडरस्टँड करूया. नाव हाऊ टू रिप्रेझेंट अँगल अँड ऑल तुम्हाला माहित असेल की नाही मला माहित नाही. अँगल ABC हा B मध्ये आहे ना, याचा अर्थ वी आर टॉकिंग अबाउट दिस अँगल. इट इज ॲट सेंटर 90 डिग्री. अँगल BAC मध्ये कोण आहे? A. सो दिस अँगल आपल्याला माहित नाही, X किंवा क्वेश्चन मार्क. अँगल ACB, लक्ष द्या फक्त, शिकायचं याच्यामध्ये, माहित नाही. से आय नेम इट ॲज X and I name it as a Y. Okay, what we learned that sum of angles of a triangle, sum of angles of a triangle is 180 degree. म्हणजे angle ABC plus angle BAC plus angle ACB is equal to 180 degree. लक्ष द्या फक्त. So angle ABC is a 90 degree. Angle BAC we do not know, we have given number X. Angle ACB we do not know, we have given number Y. Isn't it? A name Y, which is equal to 180 degree. Correct? आता बघा, X plus Y is equal to 180 degree minus 90 degree. का? This 90 has gone this side, so it becomes minus. So X plus Y is equal to 90 degree. Again basic. राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 डिग्रीचा आहे, याचा अर्थ बाकीचे दोन जे अँगल आहेत त्यांची सम 90 डिग्री असलीच पाहिजे, कारण सम ऑफ ऑल द अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ते कुणी बदलू शकत नाही. अँगलचे व्हॅल्यू आतल्या तुम्ही कुठलाही ट्रायंगल काढला तर बदलू शकतील, पण त्यांची सम ही 180 आहे, हे कोणीही नवीन मॅथमॅटिशियन काहीच करू शकत नाही. झालं. सो X plus Y 90 डिग्री. आता हे का सांगितलं तुम्हाला हे पहिलं लिहून घ्या लवकर, 5 मिनिटं आहेत फक्त.
नाही ठीक आहे बेटा. आज पिक्चर क्वालिटी छान दिसते. मी पण पाहतोय तुम्हाला जे काही दिसतंय ते समोर माझ्या असतं. त्यावरूनच मला कळतं की वर खाली साईडला बाजूला मी जाऊ शकतो की नाही, किंवा तुम्हाला खालचं आता इथलं तुम्ही दिलं तर दिसणार नाही कारण ते खाली जातं आहे, इथं लिहायला लागतं. ते मला कळतं कारण लगेच फोन येतो सर दिसत नाही, म्हणून मग मला ते समोर ठेवलं की बरं असतं. आणि तिथून तो जरा थोडासा असा लांब लॅपटॉप असतो, मग इथून तुम्ही ते काय मला जवळजवळ 10 ते 12 फुटाचा हा अंतर आहे, मग ते दिसत नाही लॅपटॉप ठीक मला. मग काय करायचं, मग मी त्या ॲमेझॉनमधून एक असं छोटंसं स्टूलची ऑर्डर केली. मेटॅलिक छान होतं दिसायला, पण 2 वेळा मागवला, 2 वेळा ऑर्डर कॅन्सल झाली कारण आमचं कंटेनमेंट झोन आहे ना कोरोनाच्यामुळं, नाही आलं ते. मग काय करायचं आता, हे कसं समोर आणून ठेवू. मग खुर्ची वगैरे आणून त्याच्यावरती ठेवायचं, पण ते मला व्यवस्थित असे विस्कटलं, असं मला असं जरा व्यवस्थित लागतं. मग ते आणलं ते त्याच्यावरती ठेवलं, मला काही बरं वाटलं नाही. मग मी काय केलं, माझ्याकडे आणखीन एक असे लाईट्स जे होते ना असे यायचे माझ्याकडे, त्याच्यात स्टँड आहे 2 असे मोठे. मग त्या स्टँडला मी माझ्या घरी एक प्लायवूड होतं, मी तुम्हाला सांगितलं मी घरी कार्पेंटरी पण करतो आणि दाखवेन तुम्हाला मी बनवलेलं शू रॅक वगैरे. तर मी ते आणलं आणि मी त्याला सकाळी 7-7:30ला संकल्पना आली डोक्यात कसं तरी करायचं, आणि मी हा समोर माझा असा टेबल बनवला आहे छानपैकी. त्याचा पण फोटो दाखवेन तुम्हाला. आणि तर समोर आहेत सगळे लॅपटॉप, 2 लॅपटॉप बसतात, पुस्तक बसतं, सगळं मेकॅनिझम बसतं इथं माझं. ठीक आहे. सो यू हॅव रिटन x + y = 90 डिग्री. तुम्ही हे लिहायला पाहिजे इन राईट अँगल ट्रायंगल इफ वन अँगल इज अ 90 डिग्री सम ऑफ द अदर 2 अँगल इज अ 90 डिग्री. आय होप यू अंडरस्टूड दिस. ओके. आता एक छोटीशी लास्टची गोष्ट सांगणार, देन वी विल स्टॉप. आता हे आपण पाहिलं अँड जस्ट गिव्ह मी फीडबॅक if you have understood or not. Sakshi Thorat from Supne Karad, let me know beta you understood or not. If it is not, पहा व्हिडिओ परत, नाही समजलं परत करूया आपण. ओके, बट बेसिक चांगलं करा. सो हा 90 डिग्री आहे बरोबर, ठीक आहे. आता समजा मी हा 40 डिग्री केला. ओके, आणि याला आता आपण नावं देऊ. ह्याला तर अँगल ए, अँगल बी, अँगल सी म्हणू. सो अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. हे कोणीच बदलू शकत नाही. त्रिकोणाच्या कोणत्याही त्रिकोणाच्या तिन्ही अँगलची बेरीज 180 डिग्री असते. सम ऑफ ऑल द अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. Nobody can change it. So now A we do not have. Let us write x. So x plus b is equal to 90 degree plus c is 40 degree is equal to 180 degree. मग आता बघा, x plus 90 plus 40 is 130, 180 degree. So x is equal to 180 degree minus 130. How much? 50. So this becomes 50 degree. इझी आहे ना एकदम. आता बघा बघू 50 अधिक 40 किती? 90. हेच तुम्हाला सांगत होतो की इन अ राईट अँगल ट्रायंगल वन अँगल द 90 डिग्री अँगल एक असतोच and the sum of other 2 angle is 90 degree. Write down that in a right angle triangle the sum of the other 2 angles, obviously त्याच्यामध्ये राईट अँगल ट्रायंगल धरायचं नाही तर म्हटलं सर ह्याच्या सम ऑफ द अदर 2 angles म्हणजे ह्याला we are always talking with reference to right angle triangle. In a right angle triangle the sum of other 2 angles which are not basically in that no angle is right, in that you are not considering this,
एक्सक्लुडिंग धिस आय एम टेलिंग इज 90 डिग्री. आता का सांगितलं हे तुम्हाला, आय विल कम बॅक टू इट. अगदी तुमच्या डोक्यात शिरलं पाहिजे. 56 झाले, 2 मिनिटं लास्ट सांगतो तुम्हाला. आता पहा, मी याला बंद केलं. हा काय लिहिणार मी आता, 50. म्हणजे मी असं लिहू शकतो का हो, 90 मायनस 40. कारण का, दोघांची सम 90 डिग्री आहे, बरोबर आहे. हा माहित आहे, मग ह्यातनंच 90 मधनं जर मी हा मायनस केला तर मला हा मिळाला 50. सिंपल. आता हे का सांगितलं सरांनी, याला मी 40 करतो, थिटा करतो, मग हा काय येणार, 90 मायनस थिटा. दॅट्स इट. लिहू शकतो. मग कोणी तुम्हाला दोन्हीपैकी एक अँगल कुठला तरी जरी दिला, यू कॅन फाइंड आउट थिटाचा. थिटा जर दिला तर तुम्ही हा काढू शकता, हा दिला तर थिटा काढू शकता. रिलेशन माहीत झालं दोघांच्या मधलं. आता राईट अँगल ट्रायंगलमध्ये तिघांचं रिलेशनची आवश्यकताच नाही, कारण हा 90 डिग्री जन्मजात माहिती आहे आम्हाला. फक्त दोघांचंच 90 मायनस थिटा. तुम्ही थिटा सांगा कुठला तरी, हा अँगल सांगा नाही तर हा सांगा. हा सांगितला 40 तर 90 मायनस 40 हा 50 होणार, म्हणजे त्यावेळी हा थिटा होणार. बरोबर आहे की नाही. सो यू गिव्ह वन ऑफ द अँगल, यू फाइंड अदर अँगल. सिंपल. आता बघा, साइन थिटा काय लिहिलं होतं, अपोजिट अपॉन ॲडजसेंट. इथं लिहिलेलं आहे, परत लिहित नाही मी. सॉरी. अपोजिट अपॉन हायपोटेनस, ए बी अपॉन हायपोटेनस. बोलण्याच्या ओघात चुकीचं गेलं, सॉरी. ए बी अपॉन हायपो काय आहे, ए सी. इजंट इट, आहे की नाही. आता साइन 90 मायनस थिटा. अविनाश 1-2 मिनिटं चेंज करू नका. साइन 90 मायनस थिटा. साइन हा थिटाच समजा, 90 मायनस थिटा लिहिले म्हणजे घाबरू नका, तो अँगलच येणार आहे. सो साइन ऑफ, सपोज दिस पर्टिक्युलर साइन ऑफ एक्स आणि हा एक्स आहे, 90 मायनस थिटा हा आहे. साइनची व्हॅल्यू काय, अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट काय आहे, बी सी. कारण 90 मायनस थिटा हा अँगल आहे, थिटा हा होता. सो साइन ऑफ 90 मायनस थिटा अपोजिट बी सी अपॉन हायपोटेनस. तोच फॉर्म्युला. साइन ऑफ एनी अँगल इज अपोजिट अपॉन हायपोटेनस. साइन ऑफ दिस अँगल इज अपोजिट अपॉन हायपोटेनस. तुम्हाला जर त्रास होत असेल तर सी लिहा इथे, भीती वाटत असेल तर. साइन ऑफ सी, साइन ऑफ अँगल इज अपोजिट अपॉन हायपो. आता याच्या अपोजिट ही आहे म्हणून बी सी आणि हायपोटेनस ए सी. साइन ऑफ सी. पण बी सी अपॉन हायपोटेनस काय आहे हो, कॉस थिटा आहे ना. हा 90 मायनस थिटा आहे. मग साइन ऑफ थिटा वॉज अपोजिट अपॉन हायपोटेनस. साइन ऑफ 90 मायनस थिटा अपोजिट अपॉन हायपोटेनस. आणि कॉस थिटा ॲडजेसेंट अपॉन हायपोटेनस. तर साइन ऑफ 90 मायनस थिटा इज अपोजिट अपॉन हायपोटेनस, बी सी अपॉन हायप. पण कॉस थिटाची व्हॅल्यू काय, बी सी अपॉन ए सी. कॉस थिटाची व्हॅल्यू बी सी अपॉन ए सी. याचा अर्थ काय, साइन ऑफ 90 मायनस थिटा इज कॉस थिटा. कॉस ऑफ दिस अँगल इज इक्वल टू साइन ऑफ दिस अँगल. हे मी येणाऱ्या लेक्चरमध्ये रिपीट करणार आहे, तुमच्या डोक्यात जाऊपर्यंत. फक्त एक सांगितलं, जर बसलं तर उत्तम. अँगलची नावं द्या. साइन ऑफ थिटा, साइन ऑफ 90, हा अँगल 90 मायनस थिटा आहे. साइन ऑफ थिटाची व्हॅल्यू, साइन ऑफ 90 मायनस थिटा अपोजिट अपॉन ॲडजेसेंट. सॉरी, साइन ऑफ 90 मायनस थिटा अपोजिट अपॉन हायपोटेनस. बरोबर आहे की नाही. हे असं जस्ट स्टार्ट
practicing it. आणि sin of theta opposite upon hypotenuse, cos of this particular angle 90 minus theta opposite upon hypotenuse. पण जर cos theta घेतला, cos of this angle घेतला, तर this upon this येतो, म्हणून sin of this angle is equal to cos of this angle. हे तुम्हाला सांगायचं होतं. परत मी रिपीट करेन, नथिंग टू वरी. साइन ऑफ दिस अँगल, साइन ऑफ 90 मायनस थिटा BC अपॉन AC, कॉस ऑफ थिटा BC अपॉन AC. सो साइन ऑफ 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. आहे पुस्तकात, प्रूव्ह करूया. त्याने फक्त असंच दिलं आहे, बट वी हॅव टू लर्न. सो दिस यू हॅव टू लर्न, दिस यू हॅव टू लर्न. वन मोर थिंग, रिमेंबर, फिनिश युअर स्टडीज वेल ऑफ लिनियर इक्वेशन्स. का तुम्हाला आज सांगितलं नाही, कारण तुम्ही विसरला असाल. You should do that elimination method ची गणित and substitution ची गणित. Okay, and then tomorrow we will do word based linear equations problems. All the best. See you tomorrow at 11:30. Bye.